फळे असतुटिया कर्मे आरंभावे धनंजया परावे बाळधाया पाहिजे लेश. भगवान सिद्धेश्वराचे असे म्हणते, श्री रुक्मिणी पांडुरंगाच्या चरणाजवळ बसून श्री सद्गुरू ज्ञानेश्वर महाराज, श्री जगद्गुरू तुकाराम महाराज, श्री संत एकनाथ महाराज यांच्या चरण सानिध्यामध्ये आपण सर्वजण मिळून महान ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायाच्या 172 ओळीचा विचार करत आहोत. विषय आहे कर्म. आधीची फळी असतुटिया कर्मे आरंभावे धनंजया परावे बाळधाया पाहिजे देश. कर्माला सुरुवात करण्याच्या अगोदर फळाच्या बद्दल जी मनात आशा आहे ती आशा नष्ट झाली पाहिजे. कर्म सुरू करायच्या अगोदरच आपल्याला कुठल्याही प्रकारे कुठल्याही फळाच्या इच्छेनं किंवा आशेनं कर्म करायचं नाही आहे. हे कर्म देवाकरताच करायचं आहे अशी भावना करून मग कर्माला आरंभ करावा. आणि अशा कर्माला आरंभ करावा की जसं नाही का, पूर्वी दाई होत्या, आता नर्स वगैरे आहेत. ती दाई जशी दुसऱ्याच्या बाळाकडे, त्याचं तर ते सर्व करतेच, पण तिला त्याच्याबद्दल आसक्ती नसते. हे माझं आहे अशी तिला बुद्धी नसते. सेवा तर करते सर्व. किंवा दुसरं उदाहरण दिलं, पिंपरुवाची आशा न शिंपिजे पिंपळ जैसा तैसिया फळ निराशा केजती कर्मे. मनुष्य जो पिंपळाची सेवा करतो किंवा पिंपळ लावतो, तो का त्याला आंबे येतो म्हणून लावतो काय? नाही. फळाची इच्छा न करता, कारण पिंपळाला काही फळ नसतं आणि असले तरी त्याचा उपयोग आपल्याला काही होत नाही. पण जसं फळाची इच्छा न करता त्या पिंपळाच्या झाडाला पाणी घातलं जातं, त्याप्रमाणे आपल्याला कुठल्याही प्रकारची फळे प्राप्त होणार नाही, होतच नाहीत. तुम्ही कुठलंही कर्म फळाच्या इच्छेने करा, नका करू, पण त्याचं फळ मिळेल ही चुकीची कल्पना आहे. कारण जसं आपलं कर्म असेल पूर्वजन्मातलं तसं घडत राहत. तुम्ही जर इच्छा केली तरी फळ मिळते अशातला भाग नाही. फळ तर मिळत नाहीच आहे. मग कशा करता इच्छा करायची फळाची? मिळणार तर नाहीये आपल्याला. अशा प्रकारच्या नैराश्येनं किंवा फळाच्या निराशेनं फळाची आशा न ठेवता कर्म करावीत. म्हणजे एवढं का सांगतात कर्माबद्दल भगवान अर्जुनाला? तर मनुष्याने त्यात गुंतू नये. कर्म जर फळाच्या इच्छेनं केलं तर फळ तर मिळत नाही, पण ते कर्म भोगण्याकरता त्याला अनंत कोट जन्म मरणाचं दुःख भोगावं लागतं. काय? म्हणून भगवान तळमळीने सांगतायत किंवा तुम्ही निरीच्छेनं कर्म करा, कोणतंही कर्म फळाच्या इच्छेनं करू नका, फळाच्या इच्छेनं करू नका, असं सारखं सांगतायत भगवान. अर्जुनाला पुढं केलेलं आहे आणि अर्जुनाच्या निमित्ताने
सर्व मानव जातीला सांगताय. किती लोकांना कळेल, किती लोकांवर त्याचा परिणाम होईल तो भाग वेगळा. पण मग भगवान का सांगतात बरं? खरं जर विचार केला तर कल्याणाची बाब, हिताची बाब कोणी सांगत नाही हो. कारण कोणाचं कल्याण झालंच नाही. आजपर्यंत कोणाचं हित झालं नाही. झालं असेल तर सांगा, राहत करून की आमचं झालं बा. संसारामध्ये आज तागाय कोणाचं कल्याण, तुम्ही कल्याणाची भाषा अर्थ काय करता त्याच्यावर अवलंबून आहे. तुमच्या कल्याणाची काय अर्थ तुम्ही करता त्याच्यावर अवलंबून आहे. कल्याण म्हणजे काय? बंगला बांधणं, गाडी घेणं, लग्न करणं, पोरं होणं, नोकरी लागणं, पैसा मिळणं, याला कल्याण म्हणतात काय? हे सगळं दुःख आहे, दुःखाची बाब आहे. कल्याण याचा अर्थ आपलं जे स्वरूप आहे परमात्मा, त्या परमात्मा स्वरूपाची प्राप्ती होणं, त्याचं नाव कल्याण आहे. त्याचं नाव हित आहे. हे किती लोकांना कळतं आपल्याला कल्पना त्याची नाही आहे, लक्षात ठेवा. तर मग भगवान तळमळीनं का सांगताय? काय संबंध, काय नातं आहे भगवंताशी आपलं? का बरं एवढ्या तळमळीनं सांगतात? आता किती दिवस झाले ते कर्माचंच गाणं लावलं देवाने. ते कशामुळं लावलं? काय त्याचा आपला संबंध आहे? काय नातं आहे त्याचं आपलं? कशामुळे एवढ्या तळमळीनं तळतळीनं सांगतायत भगवान? मूर्ख जीवावर त्याचा परिणाम तर होत नाही. मग का सांगतायत भगवान? त्याचं कारण आहे, लक्षात ठेवा. जीव हा परमात्म्याचा अंश आहे. परमात्म्याशिवाय जीवाला कोणी नाही. आता तुम्ही कोण कोण मानता, तुम्हाला कोण कोण आहे मला माहित नाही. पण ममैवांशो जीवलोके, जीवभूत सनातन. आपला फक्त अकोला तो एक देव करून घ्यावा, तेने विन जीवा सुख नव्हे. येरती माईके दुःखाची जनिती, नाही आधी अंती अवसानी. आपुला तो एक देव करून घ्यावा. आपला फक्त एक देव आहे आणि तो आपलासा करून घ्यायचा आहे. बाकी सगळे लबाड, बाकी सगळे चोर. तुम्हाला वाईट वाटतं का? वाटू द्या, त्याला काही विलाज नाही. बाकी सगळे कसे लबाड. आत्मनस्तु कामाय, मी सांगत नाही, श्रुती माऊली सांगते. आत्मनस्तु कामाय सर्वं प्रियं भवति. स्वतः करता सगळे प्रिय आहेत, दुसऱ्या करता आपण नाहीये, लक्षात ठेवा. आपल्या करता सर्व आहे. घर आपल्या करता, धन आपल्या करता, बायको आपल्या करता, नवरा आपल्या करता, मुलं आपल्या करता. या सगळ्या गोष्टी आत्मनस्तु कामाय सर्वं प्रियं भवति. कोणावर प्रेम करायला रिकामं, ही चुकीची कल्पना आहे. त्यांच्या आमच्यावर फार प्रेम आहे, मूर्खपणा आहे, शहाणपणा नाही. कोणाचं कोणावर प्रेम हो नाही आहे. हे नाटकं आहेत प्रेमाची, किंवा हे कल्पना आहे प्रेमाची. तर प्रेमच कळलं नाही तर हो, प्रेमच कळत नाही माणसाला. म्हणून सांगितलं की भगवान एवढ्या तळमळीने का सांगतात? पहा ना, आपल्याला आपली तळमळ कुणाला असते का? आईला आहे? आईला आहे? नाही आहे. हित नाही ठावे जननी जनका, दावीला संसार तयार. हित नाही ठावे जननी जनक, दावीला लौकिकार चार तिही. त्यांनी हेच सांगितलं, बायको करावी, फाशी घालून मारावं. बायको करणं म्हणजे काय? बायको करणं म्हणजे दुःख आहे का सुख आहे? तुमची काय व्याख्या मला माहित नाही. काय तेव्हा पोरं म्हणून सुख आहे का दुःख?
हे सगळं दुःखाला, संसार दुःख मूळ चौकडे विंगळ, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ, काम क्रोध लोभ शुनी, पाठी लागले ओढाळ, कवना मी शरण जाऊ, दृष्टी देईल निर्मळ, धर्म जागोस दैवाचा, जोबा परोपकारी, अंधळ्या दृष्टी देतो, त्याचे नाव मी उच्चारी. कोणाला दृष्टी देतो? अंधळ्याला. तुम्ही आम्ही कोण आहोत? तुम्ही आम्ही कोण आहोत? अंधळे. तुका म्हणे आंधळी ती संसारी, जिही नाही हरी ओळखिला. म्हणून आंधळ्या करता आहे सगळे. आणि सगळे जीव कसे आहेत? आंधळे आहेत. म्हणून म्हटलं या ठिकाणी पिंपळवाची आशा, न शिंपिजे पिंपळू जैसा, तैसिया फळ निराशा किजे कर्म. जसं तुळशीच्या झाडाला काही फळाच्या इच्छेने पाणी घालत नाही, पिंपळाला, उमराला, वडाला जे पाणी घातल्या जातं ते काही फळाच्या इच्छेने घातल्या जात नाही. त्याप्रमाणे आपल्याला कुठल्याही प्रकारचं फळ मिळणार नाही असं समजून कर्म करावे. असं समजून म्हणजे नैराश्याने कर्म करावे. कुठल्याही प्रकारची आशा बाळगू नाही. मी आता सांगितलं नाही का, बायको, लग्न, पोरं, बाळ नाही का करावंच हवं, पण त्यांच्यापासून आपल्याला सुख मिळेल, जोडे मिळतील ही इच्छा करून करावं. सुख मिळेल ही इच्छा करायची का? मिळाला आजपर्यंत कोणाला? नाही. मिळेल का? नाही. घरोघर त्याचपर्यंत सांगत नाही ती बरी. तुम्हाला जरी म्हटलं तुम्हाला जोडे मिळतात का, तुम्ही काहीतरी बोलणार बस. आमची तर फार सेवा करतात घरात जोडे मारून. हो, आपलं त्याचं वाईट वाटत नाही ना. हो, वाईट वाटत नाही. उलट आपण सांगत असतो लोकांना. एखाद्या वेळेस काही बाया फार विचित्र असतात. आपल्या घरी दोन माणसं आले, त्याला नीट बोलावं. काही बाया फार वात्रट असतात लक्षात. तर त्याला शिव्या देतात माणसासमोर. तर तो काय म्हणतो लक्षात ठेवा, तो फार पद्धतशीर झाकण घालतो. तो म्हणतो तसं त्याचा स्वभाव नाही, तर फार प्रेम आहे माझ्यावर तुझं. का आमच्या समोर जोडी मारतो तुला आणि प्रेम आहे मला. आता काही लोकात मारतात, काही घरात मारतात, असं भाग सोडून देतो. काही हुशार असतात, त्या लोकांमध्ये बोलत नाही, घरात मारतात. म्हणून सांगितलं की फळाची इच्छा कुठल्या करायची नाही. जरूर तुम्ही संसार करा, त्याच्याबद्दल दुमत हो नाही. घरं, दारं, पोरं, बाळ, संसार सगळा करा, फक्त सुखाची इच्छा करू नका. फळाची इच्छा न करता जरूर हमाली करा, त्याच्याबद्दल दुमत. सगळे आपण सगळे करतो, त्याच काय मोठं विशेष आहे? आपण सगळे तेच करत आलो ना. मी तुमच्यातच आहे, मी काय वेगळा थोडाच आहे. मी वेगळं म्हटलं तुम्हाला बरं वाटेल का? नाही वाटणार. मी तुमच्यातलाच आहे, तुमच्यातच आहे मी. तेव्हा मला मुद्दा सांगायचा काय आहे की भगवान श्रीकृष्ण परमात्मा मोठ्या जिव्हाळ्याने, तळमळीनं अर्जुनाला पुढे करून आपल्याकरता सांगत आहे. कळलं का? का सांगतात हे तुम्हाला मी सांगितलं की भगवंतासारखा जवळचं नातं कुणाचं नाही. तुमच्या सगळ्यात जवळ कोण आहे?
ऐकून नका सांगा, व्यवहारातलं सांगा. तुमचं जवळचं कोण आहे? जवळचं हे आमच्या जवळचे, हे आमच्या जवळचे, हे आमच्या जवळचे माणसं म्हणत राहतात. हो काय हे आमच्या जवळचे नका सांगू मला, पण हे आमच्या जवळचे. अरे जवळचे कोणीच नाही. जवळ सगळ्यात कोण आहे? परमात्मा. किती जवळ आहे होतो? तैसा हृदयामध्ये मी राम, असता सर्व सुखाचा आराम, पण भ्रांताशी काम विषयावरी. भगवान किती जवळ आहे? भगवान आपल्या हृदयात आहे, आपल्यात आहे. राम, आपण राम नाही म्हणतोय, आपण राम म्हटलं होतं सगळं जिंकलं. आपल्यात आहे राम म्हणून आपण करतो काम. राम गेला की अमरधाम. दुसरं उदाहरण देत आहे. सांडोणी दुधाची टकळी, गोवारी गावधेनू विटाळी, किंबहुना कर्म फळी तैशी किजे. सांडोणी दुधाची टकळी, गोवारी गावधेनू वेटाळी. पूर्वी आता गाया राहिल्या नाही, बैल राहिले नाही, आता त्यांची गरजही राहिली. आता सगळं पावडरचं दूध मिळतं नाही का. पाम तेलापासून दूध तयार करून देतात बिचारे आपल्याला, त्यांचे कितीतरी उपकार आहेत. आता गाया म्हशीची सुद्धा गरज राहिली नाही आहे. लक्षात ठेवा, पूर्व असेच असं. एक खेड्यामध्ये एक त्याला दलकरी म्हणते, दलकरी. त्याने सगळ्या गावातल्या गाया राखोळी घ्यायच्या सांभाळण्याकरता, आणि त्या गाया डोंगरात जंगलात घेऊन जायच्या चारण्याकरता. तो दृष्टांत दिलाय. सांडोणी दुधाची टकळी, गोवारी गावधेनू वेटाळी. गावधेनू काय? तो दलकरी जो आहे त्याने दुधाच्या इच्छेने कधी तो करत नाही. काय दूध मिळेल, ताक मिळेल, दही मिळेल असं कधी इच्छाच नाही. तो राखोळी घेतो ना तो. गोवारी गावधेनू वेटाळी. सगळ्या गावातल्या 5-25 गाया तो गोळा करतो आणि चारायला घेऊन जातो. त्यातली एखादी मेली तरी त्याला दुःख नाही, एखादी खूप दूध देत असेल तर त्याला दुःख नाही, सुख नाही. काय? किंबहुना कर्मफळी तैशी किती. त्याप्रमाणे कुठल्याही प्रकारे कर्म तर होतच राहते. शरीर आहे तोपर्यंत कर्म होणारच आहे. पण ते कर्म जे आहे ते त्या दलकऱ्यासारखं, गाया सांभाळणाऱ्यासारखं करा. की तो जसं गाया तर सांभाळतो, पण त्याला कशाची आशा बाळगत नाही, दुःख नाही, सुखही. तसं कर्म करा की तुम्ही कुठल्याही प्रकारे आशा ठेवू नका आणि मग कर्म करा. म्हणजे ते कर्म तुम्हाला दुःख देण्याला कारणीभूत होणार नाही, उलट त्याच्यापासून सर्व सुख मिळेल. ऐशी हे हातवटी घेऊन जी क्रिया उठी, आपण आपुलिया गाठी लाही कितो. ऐशी हे हातवटी. हातवटी म्हणजे युक्ती. अशा प्रकारची युक्ती घेऊ करून, युक्तीचा स्वीकार करून क्रिया उत्पन्न होते. क्रिया करणारा जो मनुष्य आहे तो स्वतःच्या भेटीला प्राप्त होतो. आपण आपुलिया गाठी लाहीच येतो. तो स्वतःच्या भेटीला कारणीभूत होतो. स्वतःची भेट कशी काय? कारण आपल्या ठिकाणी जो जीवपणा आहे तो जीवपणा जाऊन त्याला शिवपणा प्राप्त होतो. म्हणजे त्याला आत्मस्वरूप कळतं. आत्मस्वरूपाची प्राप्ती होते म्हणण्यापेक्षा आत्मस्वरूप कळतं. मितोस्वये आत्माराम, मितोस्वये परब्रह्म, हे त्याला कळतं.
म्हणून फळी लाग सांडोनी देहाचा संग कर्मे कराव्या चांग निरोप माझा. भगवान तळमळीने सांगते लक्षात. म्हणून फळी लाग सांडोनी देहाचा संग. फळाची इच्छा करायची नाही आणि देहाचा संगही करायचा नाही. तर देहाचा संग करायचा नाही म्हणजे देहामुळे तर सगळं घडतंय ना. पण आपल्याला कल्पना आहे जसं आपण एसटी मध्ये जातो की नाही, जातो कुठं ढाब्यावर थांबलो, हे आमची एसटी वर का रे, यांनी खरेदी केली काय, ही आमची एसटी आहे असं म्हणतो मनुष्य प्रवास करत असताना. पण त्याला नक्की माहिती आहे आपली नाही आहे. म्हणून ड्रायव्हर कंडक्टरला गुरु करून घ्या. कळलं तुम्ही? नाही कळलं. ड्रायव्हर गाडी चालवतो की नाही, चालवतो. एखाद्या वेळेस गाडी जर बंद पडली तर कोणी जर विचारलं गाडी बंद पडली तुम्हाला काही वाटत नाही का, काही दुःख होतं? तो म्हणतो माझ्या काय बापाची गाडी, आमचा पगार चालू आहे, बंद पडली तर पडली. तादात्म्य हो नाही आहे. लक्षात ठेवा. कंडक्टर एवढे पैसे जमा करतात, फेकून देतात काय? नाही. त्याला विचारलं एवढे पैसे जमवतो तुम्ही? ते म्हणजे माझे काय पैसे, मला फक्त पगार मिळणार आहे, त्यांचे त्यांना हिशोब मला द्यावा लागतो. कंडक्टरला जसं पैशाचं तादात्म्य नाही, पैसे तर घेणारच, एक 5 पैसे सोडणार नाही, पैसे घेणार. ड्रायव्हर गाडी चालवणार पण गाडीचं तादात्म्य, पैशाचं तादात्म्य तसा संसारात राहा. कुठल्याही प्रकारचं तादात्म्य न ठेवता, ममत्व न ठेवता मग सुखे राहावे संसारात. फजिती दुसरी करू नये, मग सुखाने संसारात राहा. संसारात कोणाला हे माझं म्हणू नका. नाही नाही, या देहाला सुद्धा मी माझं म्हणू नका. कारण देह हा कसा आहे, भाडुत्री आहे, भाडुत्री. देह कसा आहे हा, हे भाड्याचं आहे. हे पंचमहाभूताचं आणले, भाड्याने घेतले, हे आपलं नाही आहे. मग एवढं त्याला जीव लावायचं काही कारण इथं काय म्हटलं त्याने बघा. म्हणून फळी लागू सांडून देह संगू. देहाचा संग शुद्ध सोडायचा आहे. आज ना उद्या देह बरोबर नाही त्याकडे टाकायचं आहे. मग का तादात्म्य त्याचं? देहाचं सुद्धा तादात्म्य घ्यायचं हो नाही आहे. आज ना उद्या स्टेशनला गाडी लागणार आहे आणि गाडीतून उतरून जावं लागणार आहे. लक्षात ठेवा. म्हणून गाडीचे तादात्म्य ठेवायचं नाही. ही गाडी आहे, ही प्रवासाकरता दिलेली आहे आपल्याला. हिनं प्रवास जरूर करा, सर्व व्यवहार करा, पण तादात्म्य ठेवू नका. म्हणून म्हटलं या ठिकाणी म्हणून फळी लाग सांडोन देह संग. फळाची इच्छा करायची नाही आणि देहाला मी म्हणायचं नाही आणि माझंही म्हणायचं. कारण देह मीही नाही आणि देह माझाही. इथपर्यंत जर मजल गेली तरच दुःख होणार नाही. नाही तर त्याचं तादात्म्य जर घेतलं तर मग जन्म मरणाचं दुःख भोगत राहावं लागेल. कर्मे करावी, अशा पद्धतीनं कर्मे करा. माझा सर्वांना तुम्हाला निरोप आहे. कोण सांगते? भगवान. कर्मे करावी चांग, चांगले कर्म करा.
वाईट कर्म करू नका, सत्कर्म योगे वय घालवा, सर्वामुखी मंगल बोलवा, चांगले कर्म करा. हा माझा तुम्हाला निरोप आहे. असं भगवान मोठ्या तळमळीनं सर्वांना सांगता आहे. जो जीव बंधे शिणला, सुटके जाचे आपुला, तेने पुढतिया बोला आनन किजे. जो जीव बंधे शिणला. तुम्हाला कधी शिण झाला का? नाही शिण झाला कोणाला शिण? शिण कधीच झाला नाही. जीव बंधे शिणला. इथं म्हणतात जीवाला शिण झाला. कशाचा शिण झाला? बंधाचा. जीव बंधे शिणला. आता याला कोणचा बंध आहे? कोणी बांधले काय? जीवाला कोणी बांधलंय का? बांधलेलं तर नाही. मग कशाने शिणला? जीव बंधे, बंधाने शिणला म्हणतात. काय बंध आहे? जन्म आणि मरण हा बंध आहे, लक्षात घ्या. आणि या बंधाने जीव शिणलेला आहे. मरायचं जन्मायचं, जन्मायचं मरायचं, मरायचं जन्मायचं, पुनरपि जन्म पुनरपि मरणम. याने जीवाला शीन होतो, लक्षात घ्या. म्हणून महाराज एका ठिकाणी म्हणतात, आता कोठे धावे मन तुमचे चरण देखलिया, भाग गेला शिण गेला, अवघा झाला आनंद. आता कोठे धावे मन तुमचे चरण देखलिया. तुमचं चरण दर्शन झाल्यानंतर म्हणजे भगवान कळाल्यानंतर भाग गेला शिण गेला. भागही गेला म्हणतात आणि शिणही गेला, दोन्ही गेला. भागही गेला आणि शिणही गेला. भाग कशाचा गेला? भाग गेला जन्माचा आणि शिण गेला मरणाचा. हे दोन्ही संपले म्हणून भाग गेला शिण. आणि दुःख गेल्यावर काय असतं? अवघा झाला आनंद. हे दुःख गेलं की आनंदच आहे. हे दुःख गेल्यानंतर कशाने दुःख जाईल? आपल्या स्वरूपाची म्हणजे परमात्म्याची प्राप्ती झाल्यावर जाईल दुःख जन्म मरणाचं. आणि मग अवघा झाला, मग तो आपलं स्वरूप म्हणजे सच्चिदानंद रूप आहे. मग आधी आनंद रे आनंद रे, आवडीने गाऊ सदा परमानंद रे. मग जिकडे तिकडे आनंद आहे, मग दुःख नाहीये, लक्षात. म्हणून अवघाचे संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोके, आनंदे भरीन जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेरा आपुलिया, भेटेन माहेरा. अवघातील संसार सुखाचा करेल. घर घेतल्यावर काय करतात? 50 लाखाचं घर घेतलं की 1,00,000-2 लाख त्याला खर्च करावा लागतो. कशा करता? फर्निचर. सुखाचा संसार करण्याचा. सुखाचा संसार होतो काय? नाही. आम्हाला संसार कळालाच नाही तर सुखाचा आणि दुःखाचा काय करणार? संसार कशाला म्हटलं? आगा उपजणे आणि निमणे हे सातच जे का मानणे, तो जीवलोक म्हणे संसार हाणे. अशा प्रकारे भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगतात, जीव बंधे शिणला. या जन्म मृत्यूच्या बंधाने जीवाला फार शिण झाला. कुणाला सांगावं? कुणाला सांगावं? कोण आहे सांगायला?
जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे। राजा दुखिया प्रजा दुखिया, साच कहे सो सब जग दुखिया। सुखिया कोई नहीं रे। जगत कौन सुखी है? जगी सर्व सुखी असा कोण आहे। विचारी मना तोची शोधोनी पाही। कौन है सुखी जगात? राणी दुखिया दुःखी भेटले, सगळे दुःखीच, कुणाला सांगावं? तेव्हा अशा प्रकारे नाईटा झालेल्या माणसाला खजुर भेटलं, तसा हा प्रकार। राणी दुखिया दुःखी भेटले, ज्ञानोबाने म्हणतात। म्हणून जीव बंदे शिनला, सुटके जाची आपुला। अर्थात जीवाला फार मोठा बंद आहे तो जन्म मरणाचा। याला संसार असं म्हटलंय। संसरती ती संसार, हा जाण्या येण्याची जी क्रिया आहे जन्म मरणाची, त्याचं नाव आहे संसार। संसार आपण म्हणतो आधी संसार, आज आपल्या खरं मोक्ष सुटकेचे आपुला। सुटकेचे म्हणजे सुटकेच नाही, आपल्या मोक्षाकरता, आपल्या स्वरूपाची प्राप्ती होण्याकरता काय जीवानी माझ्या निरोपाला जागृत राहा। मी जो निरोप दिलाय मागच्या ओळीमध्ये, त्या निरोपाला जागृत राहावं, त्या निरोपाची आठवण ठेवावी आणि तेने पुढत पुढती बोला आण नकी। आणि पुन्हा त्याची चूक करायची नाही। लक्षात ठेवा, कर्म तर करावंच लागेल, पण कुठल्याही प्रकारच्या फलाच्या इच्छेने कर्म करू नका आणि पुन्हा बंधात पडू नका। हा माझा निरोप आहे असं भगवान सांगतात। तेव्हा झालेली सेवा भगवत चरणी समर्पित करून राहिलेला जो सेवेचा भाग आहे तो आपण उद्या पुंडलिक वरदा